बऱ्याचदा आपण बातम्या वाचत असतो की संबंधित व्यक्तीच्या घरात चोरी झाली, लाखो कोटींचा माल लंपास झाला. तर अनेकदा असं होतं की एका गडगंज श्रीमंत असणाऱ्या व्यक्तीच्या घरात चोरी होते आणि संपूर्ण घर चोराला शोधण्यात व्यस्त होतं. चोरी जिवारी लागल्यानं पोलीस ठाण्याच्या फेऱ्या मारल्या जातात. त्यानंतर पोलिसांच्या तपासात भलतंच समोर येतं. म्हणजे ज्या घरात चोरी झाली त्या घरातील व्यक्ती चोर शोधण्यासाठी घराबाहेर पडत होते, पण चोर तर घरातच लपला असून तो घरातलाच होता. यात धक्कादायक बाब म्हणजे ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला त्यानंच विश्वासघात केला. अशा घटना सातत्यानं घडत असतात. पण हीच घटना आता विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्यासोबत घडली आहे. तब्बल 2.65 कोटींची चोरी झाली आहे. धक्कादायक म्हणजे चोर दुसरा तिसरा कोणी नसून घरातलाच होता, ज्याच्यावर मागच्या 24 वर्ष अहिर कुटुंबानं विश्वास ठेवला होता. तर जाणून घेऊयात नेमकी घटना काय आणि कोणी केली सचिन अहिर यांच्या घरी 2.65 कोटींची चोरी. नमस्कार, मी वैभव पाटील. तुम्ही पाहतात आपलं महानगर लाईव्ह. महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या घरातून तब्बल 2,65,00,000 रुपयांची चोरी झाली आहे. आणि या चोरीमागे कोणताही बाहेरचा चोर नव्हता, तर घरातीलच एक विश्वासू नोकर असल्याचा पोलिसांचा दावा आहे. वरळीच्या सिपेस परिसरात गुलरुख इमारतीत सचिन अहिर यांचं घर आहे. या घरात गेली 4 ते 5 वर्ष एक अदृश्य चोर वावरत होता आणि कोणालाही त्याचा संशय आला नाही. टप्प्याटप्प्यानं दागिने आणि रोकड गायब होत होती. या प्रकरणी अहिर यांनी मुंबई गुन्हे शाखेच्या प्रमुखांकडे केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. तक्रार मिळाल्यानंतर गुन्हे शाखेचे डीसीपी राज तिलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. त्यावेळी नेमकं चोरी कोण करत होतं हे समजताच सचिन अहिर यांच्या कुटुंबाला धक्का बसला. कारण ज्याला अहिर कुटुंब 24 वर्षांपासून जपत होतं तोच अहिर कुटुंब पोखरत होता. तो म्हणजे सचिन अहिर यांच्या घरातील नोकर प्रवीण सोलंकी. प्रवीण सोलंकी हा मागच्या 24 वर्षांपासून सचिन अहिर यांच्या घरी नोकराचं काम करत होता. कुटुंबाचा त्याच्यावर इतका विश्वास होता की गेल्या 3 वर्षांपासून वरळीतील कार्यालयाची जबाबदारी त्याच्याकडे सोपवण्यात आली होती. मात्र याच विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपीनं साथीदारांसह चोरी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तपास अधिकारी उपनिरीक्षक योगेश खैरवकर यांनी न्यायालयात सांगितलं की या प्रकरणातील तक्रारदार सचिन अहिर यांचे पुत्र कृष्णा अहिर आहेत, जे आपल्या कुटुंबासह वरळी सिपेस येथील गुलरुख इमारतीमध्ये राहतात. त्याच्या जबाबानुसार प्रवीण सोलंकी गेल्या 24 वर्षांपासून त्यांच्या घरात साफसफाई करत होता. कुटुंबाचा त्याच्यावर इतका विश्वास होता की गेल्या 3 वर्षांपासून त्याला त्यांच्या वरळीतील कार्यालयाच्या साफसफाईची जबाबदारी देण्यात आली होती. हे प्रकरण 16 जुलै रोजी समोर आलं. कुटुंबाच्या एका ओळखीच्या व्यक्तीनं या प्रकरणी सांगितलं की सतीश कुमार मिस्त्री आणि अमित कुमार रामबचन प्रसाद या 2 घरगुती कर्मचाऱ्यांना कमी पगार होता. तरीही झारखंडमधील त्यांच्या गावात नवीन घर, नवीन वाहनं आणि इतर मालमत्ता खरेदी केली होती. इतकंच नाही तर त्यांनी त्यांच्या नातेवाईकांच्या खात्यात लाखो रुपये हस्तांतरित केले होते. या माहितीनंतर कुटुंबानं इतर घरगुती कर्मचाऱ्यांची चौकशी केली. यामधून गेल्या 4 ते 5 वर्षांपासून सुरू असलेल्या चोऱ्यांची मालिका उघड झाली. तपास अधिकारी उपनिरीक्षक योगेश खैरवकर यांनी न्यायालयात या प्रकरणी माहिती दिली असली तरी चोरीचा आरोप झालेल्या नोकराच्या बचावासाठी न्यायालयात बाजू मांडण्यात आली. वकील अजय उमापती दुबे यांनी आरोपी प्रवीण सोलंकी यांची न्यायालयात बाजू मांडली. त्यावेळी त्यांच्या अशिलानं चोरी केली नाही, तर या प्रकरणातील फरार आरोपींना ती केली आहे. त्यांच्या मते प्रवीण सोलंकीला या प्रकरणात खोट्या आरोपांखाली गोवण्यात आलं आहे, असा दावा त्यांनी न्यायालयात केला. मात्र चोरी जास्त काळ टिकत नाही हेच खरं, कारण गुन्हे शाखेच्या चौकशी दरम्यान सोलंकीनं कबूल केलं की त्यानं आपल्या फरार साथीदारांसह अंदाजे 15 लाख रुपये किमतीचे 100 ग्रॅम सोन्याचे बिस्किट, अंदाजे 45 लाख रुपये किमतीच्या हिऱ्यांनी जडवलेल्या सोन्याच्या 2 बांगड्या, 50 लाख रुपये किमतीची हिऱ्यांनी जडवलेली एक बांगडी चोरली होती. या प्रकरणी अधिक तपास केला असता 13 ऑक्टोबर 2025 रोजी शॉर्ट सर्किटमुळे घरात लागलेल्या आगीदरम्यान रोकडही चोरण्यात आली होती. तसंच सीसीटीव्ही फुटेजमध्ये फेरफार करण्यात आला होता, अशी सुद्धा माहिती गुन्हे शाखेच्या तपासादरम्यान समोर आली. दरम्यान तक्रारदारानं पोलिसांना सांगितलं की जेवणानंतर त्यांच्या आई आणि बहिणीला अनेकदा सुस्ती तसेच चक्कर येण्याचा त्रास होता. त्यामुळे चोरी करण्यासाठी अन्न किंवा औषधांमध्ये कोणताही मादक पदार्थ मिसळण्यात आला होता का, या शक्यतेचा आता तपास केला जात आहे. गुन्हे शाखेनं न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार आरोपीनं चोरलेले दागिने कोणाला विकले, चोरलेले पैसे कोणाला दिले, या चोरीत किती जणांची टोळी होती याबाबत माहिती अस्पष्ट असून त्याचा तपास आता केला जात आहे. परिणामी न्यायालयानं चोरीला गेलेल्या मालमत्तेची जप्ती, फरार आरोपीची अटक, आरोपीच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेची चौकशी तसेच त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची चौकशी देखील केली जावी, या युक्तिवादाच्या आधारे न्यायालयानं प्रवीण सोलंकीला 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.